श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 17 ऑगस्टला म्हणजेच बघा 17 ऑगस्ट 2026 रोजी असणार आहे सोमवार. आणि या सोमवारच्या दिवशी म्हणजे बघा पहिला श्रावणी सोमवार व नागपंचमीचा योग यंदा एकाच दिवशी आला आहे. हा एक अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र योग आहे. कारण भगवान शंकराला बघा म्हणजे भगवान शिवाला समर्पित असलेला जो श्रावण महिना आहे, तर त्या श्रावण महिन्यातील पहिल्याच दिवशी नागदेवतेची पूजा म्हणजे नागपंचमी साजरी होणार आहे. भगवान शिव आणि नाग यांचा संबंध हा अतिशय जवळचा असल्यामुळं या दिवसाचं महत्त्व हे कितीतरी अधिक पटींनी वाढलं आहे. नागपंचमीचा हा जो दिवस आहे तर तो नागदेवतेला समर्पित आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते आणि हा नाग भगवान शिवशंकरांचा अलंकार मानला जातो. त्यांच्या गळ्यामध्ये नाग हा शोभून दिसतो. त्यामुळं शिवाची आणि नागाची एकाच दिवशी पूजा जी आहे तर ती करायची आहे आणि हा योग अत्यंत शुभ मानला जात आहे. या पहिल्या श्रावण सोमवारी बघा भगवान शिवशंकरांना तांदळाची शिवामूठ अर्पण करायची आहे आणि याच दिवशी नागपंचमी असल्यामुळं या दिवसाच्या उपवासाचं आणि पूजेचं पुण्य दुप्पट प्राप्त होतं. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी असल्यानं या दिवशी शिवशंकरांची आणि नागदेवतेची पूजा कशी करावी, या दिवशी सगळ्यात अगोदर श्रावण सोमवारची पूजा करावी की नागपंचमीची पूजा करावी, तसेच हे दोन्ही व्रत एकत्र आल्यास हे व्रत कसं करावं आणि कोणते पदार्थ या व्रतामध्ये खाल्ले पाहिजेत, कोणते पदार्थ खाणं वर्ज्य करावं आणि या दिवशी होणारी एक मोठी चूक आपल्याला टाळायची आहे. जर ही चूक आपण या दिवशी केली तर आपलं पुण्य नष्ट होतं, कमी होतं आणि 99% महिला किंवा स्त्रिया इथेच ही चूक करतात. जर तुमच्याकडून या पवित्र दिवशी ही एक चूक झाली तर तुम्ही केलेल्या व्रताचं पूजेचं कोणतंच फळ मिळणार नाही. या उलट त्याचे वाईट परिणाम हे आपल्याला भोगावे लागतील. तर ती अशी कोणती चूक आहे जी आपण या दिवशी चुकूनही अजिबात करायची नाही. त्याचबरोबर या दिवशी कोणत्या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे याची सगळी माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहायचा आहे. तर नागपंचमीचा जो दिवस आहे तर तो अतिशय पवित्र आणि धार्मिक दृष्टीनं खूप महत्त्वाचा मानला जात असतो. तर बघा वैदिक पंचांगानुसार 13 ऑगस्ट वार गुरुवार या दिवसापासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. हा महिना विविध सण व्रत वैकल्यांचा मानला जातो. यंदा या महिन्याच्या पहिल्या सोमवारी अद्भुत योगायोग जुळून आला आहे आणि तो म्हणजे यंदा पहिल्या श्रावण सोमवारी नागपंचमी आणि श्रावण सोमवार हा सण आला आहे. 17 ऑगस्टचा दिवस हा यंदाचा शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. हे दोन्ही दिवस एकत्र आल्यामुळं बऱ्याच लोकांच्या मनामध्ये विविध प्रश्न निर्माण झाले असतील, अनेक संभ्रम निर्माण झाले असतील. तर याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओत. तर बघा दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची जी पंचमी तिथी असते तर ती बघा 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:52 यंदा सुरू होणार आहे आणि ही तिथी 17 ऑगस्ट 2026ला सायंकाळी 5:01 समाप्त होणार आहे. आणि उदय तिथीनुसार यावर्षी बघा नागपंचमीचा जो सण आहे तर तो 17 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. आणि हिंदू पंचांगानुसार बघा या दिवशी नागपंचमीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा 17 ऑगस्ट या दिवशी बघा सकाळी 5:51 ते 8:29 असणार आहे. हा बघा शुभ मुहूर्ताची वेळ जी आहे तर ती अतिशय उत्तम राहणार आहे आणि याच वेळेत तुम्ही नागपंचमीची पूजा करायची आहे. कारण शुभ मुहूर्तावरती जर आपण कोणतीही पूजा केली तर ती खूप जास्त पुण्यकारक फलदायी मानली जाते. जर नाहीच शक्य झालं तर मग दिवसभरात कधीही केली तरीही चालेल. पण बघा आता सगळ्यात महत्त्वाचं प्रश्न म्हणजे श्रावणी सोमवार आणि नागपंचमी
एकाच दिवशी आल्यामुळे सगळ्यात अगोदर कोणती पूजा आपण करायची, महादेवांची करायची की नागदेवतेची करायची? तर बघा, सर्वप्रथम भगवान शिवांची पूजा आपल्याला करायची आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. शिवलिंगावरती पाण्यानं स्वच्छ अभिषेक करायचा आहे. त्यांना बेलपत्र अर्पण करा, धोत्र्याचं फूल फळ अर्पण करा, विधिवत त्यांची पूजा करून घ्या. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. बघा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा करायचा आहे. आणि त्यानंतरनं नागपंचमीच्या ज्या पूजेचा जो शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगितलेला आहे, तर त्यावेळेमध्ये तुम्हाला नागपंचमीची पूजा करायची आहे. या मुहूर्तातच नागदेवतेला नमस्कार करून पूजा करून नैवेद्य दाखवा, आरती करा. यामागं धार्मिकदृष्ट्या सुंदर समन्वय आहे. नाग हे भगवान शिवशंकरांच्या गळ्यात विराजमान असल्यामुळे शिवपूजेनंतरच नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. आणि म्हणूनच सर्वप्रथम श्रावणी सोमवारची तुम्ही पूजा करायची आहे, शिवामूठ अर्पण करायची आहे आणि नंतरच नागपंचमीची पूजा करायची आहे. आता श्रावणी सोमवारचा उपवास आणि नागपंचमीचा उपवास एकत्र आला आहे, तर मग हे व्रत कसं करायचं? तर बघा, बऱ्याच ठिकाणी नागपंचमीचा उपवास हा नागपंचमीच्या एक दिवस अगोदरच केला जातो, तर काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी केला जातो. तर बघा, आमच्याकडे नागपंचमीचा जो उपवास आहे, नागचतुर्थीचा उपवास, तर हा नागपंचमीच्या एक दिवस अगोदर म्हणजे आदल्या दिवशीच केला जातो. तर सोमवारी नागपंचमी असल्यामुळं हा जो उपवास आहे तर तो आमच्याकडे रविवारी केला जाणार आहे. मग तुमच्याकडे जर तशी प्रथा असेल की नागपंचमीच्याच दिवशी उपवास करण्याची, तर तुम्ही तसा उपवास करू शकता. आणि ज्या भागामध्ये एक दिवस अगोदर उपवास केला जाईल त्यांनी एक दिवस अगोदरच हा उपवास करायचा आहे. नागपंचमीचा उपवास हा 16 ऑगस्टला रविवारी करायचा आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमीची पूजा करून हे व्रत सोडू शकता. आणि ज्यांच्याकडे हा उपवास सोमवारी केला जाईल तर त्यांनी सोमवारीच नक्की करा. श्रावण सोमवारचं आणि नागपंचमीचा उपवास हा एकत्र करायचा आहे. आणि बघा, सायंकाळी पंचमी तिथी ही सुमारे 5:01 समाप्त होणार आहे. आणि ही तिथी संपली की मग लगेच तुम्ही नैवेद्य दाखवून हे व्रत जे आहे तर ते सोडू शकता. बघा, श्रावण सोमवारचा उपवास देखील संध्याकाळी सोडला जातो आणि नागपंचमीचा उपवाससुद्धा तुम्ही संध्याकाळी सोडू शकता. फक्त उपवास सोडताना फळं खा किंवा उपवासाचे पदार्थ खा. जशा पद्धतीनं तुमच्या भागामध्ये केला जाणार आहे उपवास, तर तशा पद्धतीनं तुम्हाला हा उपवास करायचा आहे. किंवा दरवर्षीप्रमाणे तुमच्या घरामध्ये जसं व्रत करण्याची परंपरा आहे, तर त्या परंपरेनुसार तुम्ही सात्विक आहार घेऊ शकता. नागपंचमीचा उपवास जो आहे तर तो सर्व स्त्रियांनी करायचा आहे. अगदी अविवाहित मुली असतील तर त्यांनीसुद्धा हा उपवास करायचा आहे. विवाहित स्त्रियांनीसुद्धा हा उपवास करायचा आहे. हे व्रत आपण आपल्या भावासाठी करत असतो, आपल्या भावाच्या संरक्षणासाठी, त्याला दीर्घायुष्य लाभावं, त्याची प्रगती व्हावी म्हणून हे व्रत केलं जातं. तर हे जे व्रत आहे तर ते अवश्य आपण करायचं आहे. आपल्या हिंदू धर्मात नागपंचमीच्या सणाला खूप महत्त्व आहे. हा सण बघा सर्पदेवतेला समर्पित आहे आणि या दिवशी नागाला दैवी स्थान दिलं जातं. भगवान शिवशंकरांच्या गळ्यात नाग विराजमान आहे. भगवान विष्णूंचा शेषनाग आणि श्रीकृष्णांनी काली या नागाचा पराभव केलेल्या बघा काही कथा देखील आपल्याला वाचायला मिळतात. तर त्यामुळंच भगवान श्रीकृष्णांनी काली या नागाच्या केलेल्या पराभवाच्या कथा नागाचे महत्त्व दर्शवतं आणि यामुळेच नागपंचमीच्या दिवशी नागपूजन करणं अत्यंत शुभ मानलं जातं. जर आपल्या घराच्या आसपास एखादं वारूळ असेल तर त्या वारुळाची पूजा तुम्ही केली तरीही चालेल, कारण वारूळ हे नागदेवतेचं घर मानलं जातं. आणि गावाकडे या दिवशी स्त्रिया वारुळाची पूजा करत असतात. पण आता सध्या बघा वारुळाचं जे प्रमाण आहे तर ते गावाकडे देखील खूप कमी झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीत जर तुम्हाला वारुळाची पूजा करणं शक्य झालं नाही किंवा शक्य नसेल, तर मग आपण घरच्या घरी नागपंचमीचा एक फोटोसुद्धा बाजारामध्ये मिळतो, तर तो आणून
किंवा तो कागद घरी आणून त्याची पूजा केली तरीही चालेल. पूजा केल्यानंतरनं कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, भरभराटीसाठी प्रार्थना करावी. आता आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील की हे श्रावणी सोमवारचं व्रत आणि नागपंचमीचा उपवास एकत्र केला तर त्याचं फळ आपल्याला मिळतं का? किंवा दोन्ही व्रत पूर्ण होतात का? तर होतात. हो, ही दोन्ही व्रतं जरी तुम्ही एका दिवशी केली तरी त्याचं पुण्यफळ हे तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे. कारण की हे दोन्ही व्रत किंवा उपवास जो आहे तर तो भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. त्यामुळे दोन्ही व्रत आपण एकत्र करू शकतो आणि त्याचं पुण्य हे सुद्धा आपल्याला नक्कीच प्राप्त होतं. आता नागपंचमीच्या दिवशी कोणते नियम पाळायला पाहिजेत, कोणती चूक आपण या नागपंचमीच्या दिवशी केली तर आपलं पुण्य जे आहे तर ते कमी होतं किंवा नष्ट होतं आणि केलेल्या व्रताचं पूजेचं कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही किंवा मिळणार नाही. तर बघा, आपल्या पूर्वजांनी त्यांच्या काळात काही महत्त्वाचे नियम पाळले होते आणि ते नियम पाळतच पुढे ही परंपराच आपल्याकडे झालेली आहे की आपण प्रत्येक वर्षी नागपंचमीच्या दिवशी या नियमांचं पालन करत असतो. अगदी प्रत्येकजण श्रद्धेनं पाळतो हे नियम. त्यांनी हे नियम सांगितले आहेत. बऱ्याच घरांमध्ये हे नियम माहिती असतात किंवा नसतात किंवा त्यांच्या हातून नकळत या चुका घडतात आणि त्याचं विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. आणि म्हणूनच या ज्या काही चुका आहेत तर त्या प्रत्येकानं टाळायच्या आहेत. तर नागपंचमीच्या दिवशी बघा, शेतामध्ये नांगर चालवणं किंवा शेत नांगरणं किंवा कोणतंही अवजार शेतामध्ये चालवू नये. माती उकरणं हे जे काम आहे तर ते अवश्य टाळावं. कारण बघा, जमिनीत सापांची बिळे असतात आणि त्यामुळे त्यांची घरं मोडण्याची जी शक्यता आहे तर ती खूप असते आणि त्यांची घरं आपल्याकडून जर मोडली तर त्या दिवशी आपल्याकडून पाप घडतं. नागाचा जो आशीर्वाद आहे तर तो आपल्याला मिळत नाही. तो आपल्यावरती क्रोधित होतो आणि चुकूनसुद्धा यासारख्या गोष्टी किंवा कामं आहेत तर ती या दिवशी आपण अजिबात करायची नाहीत. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादं वारूळ असेल, त्याला आपल्याकडून काही इजा होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यासोबतच बघा, या दिवशी धारदार वस्तू वापरणं टाळायचं आहे. सुई, चाकू, सुरा, कात्री यासारख्या टोकदार वस्तू वापरू नयेत. तसेच या दिवशी शिवणकाम करणे किंवा सुईमध्ये धागा ओवणे हे सुद्धा अशुभ मानलं जातं. त्यानंतरनं पुढची चूक म्हणजे या दिवशी चुलीवर लोखंडी तवा किंवा कढई ठेवू नका. यामध्ये बघा, पदार्थ भाजणे किंवा तळणे या दिवशी वर्ज्य मानलं गेलं आहे. म्हणून या नागपंचमीच्या दिवशी बघा, उकडलेले सात्विक पदार्थ बनवण्याची परंपरा आजही काही भागांमध्ये पाळली जाते. या दिवशी बघा, काही भागात पुरणपोळीऐवजी पुरणाचे दिंड, दूध, साखर इत्यादी पदार्थांचा नैवेद्य नागदेवतेला अर्पण केला जातो. नागपंचमीच्या दिवशी घरात चुलीवर किंवा गॅसवरती तवासुद्धा काही ठिकाणी ठेवला जात नाही. प्रत्येक भागातील प्रथा ही वेगवेगळी असू शकते, पण ते प्रत्येक भागामध्ये पाळली जाणारी ही जी परंपरा आहे तर तीच परंपरा तुमच्या भागात जरी प्रथा आहे तर त्या प्रथेनुसार, परंपरेनुसार तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत. त्याचप्रमाणे या दिवशी आपण जेव्हा नागदेवतेची पूजा करतो तेव्हा तिथे दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. पण प्रत्यक्षात जर आपण बघा, साप हा कधीच दूध पित नाही किंवा त्याला दूध हे दिलं जात नाही. ते त्याच्या जीवनासाठी धोकादायक असतं आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला जर प्रत्यक्षात साप दिसला तर त्याला दूध ठेवू नका. हे त्याच्याही जीवासाठी धोकादायक आहे आणि आपल्याही जीवनासाठी धोकादायक ठरू शकतं. या दिवशी नागदेवतेच्या प्रतिमेची किंवा मूर्तीचीच पूजा करून तिथे दुधाचा नैवेद्य अर्पण करा. त्यासोबतच या दिवशी भाज्या चिरणं हे सुद्धा वर्ज्य आहे. म्हणजे या दिवशी धारदार वस्तूंचा वापर जो आहे तर तो टाळला जातो. त्यामध्ये बघा, पालेभाज्या या असतील किंवा फळं असतील तर ती देखील चिरू नयेत. जर तुम्हाला काही भाज्या बनवायच्या असतील या दिवशी आणि तर तुम्ही आदल्या दिवशीच ह्या चिरून ठेवू शकता. या दिवशी आपल्या घरामध्ये वाद असेल, भांडणे असतील, क्लेश, कलह आपल्या घरात होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अपशब्द बोलणं किंवा इतर दुसऱ्या व्यक्तीचा अपमान करणं हे आवर्जून टाळायचं आहे. कारण कोणतंही व्रत असेल किंवा पूजा असेल ती तेव्हाच पूर्ण मानली जाते बघा, जेव्हा आपलं मन शांत, निर्मळ आणि पवित्र असतं. त्यामुळे ही एक चूक जी आहे तर ती सुद्धा आपण या दिवशी करणं टाळायचं आहे.
नागपंचमीच्या दिवशी अनेक नवविवाहित मुली किंवा स्त्रिया आपले माहेरी जात असतात. त्यासोबतच माहेरी गेल्यानंतर नवीन वस्त्र घालून नागदेवतेची पूजा करतात. भावाची पूजा करतात. आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, प्रगतीसाठी प्रार्थना करत असतात. तर ते नवीन वस्त्र घालताना सुद्धा आपल्याला चुकूनही काळ्या निळ्या रंगाचं जे आहे तर ते घालू नका. नागदेवतेची पूजा करून आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, प्रगतीसाठी, तसेच घराच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी, भरभराटीसाठी नागदेवकडे प्रार्थना करा. माहेर येऊन झोकेसुद्धा खेळण्याची परंपरा आहे. तुमच्याकडे जशी परंपरा आहे तशीच पाळायची आहे तुम्हाला आणि ती जपण्याचा प्रयत्न करायचा आहे. या दिवशी नागदेवतेला आवर्जून बघा बत्ताशे, लाह्या, दूध यांचा नैवेद्य नागदेवतेला दाखवा. यामुळे आपल्या कुंडलीतील राहू-केतूचा दोष दूर होऊन त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर बघा, दूध अर्पण करताना ते पितळाच्या भांड्यातून न अर्पण करता तुम्ही ते भांडं तांब्याचं वापरलं तरी चालेल, स्टीलचं वापरलं तरीही चालेल. तर या ज्या काही चुका आहेत तर त्या टाळून आपल्याला हे श्रावणी सोमवारचं आणि नागपंचमीचं व्रत करायचं आहे. आणि या ज्या काही मी सांगितलेल्या चुका आहेत तर त्या करणं टाळायचं आहे. तरच या व्रताचं पुण्य तुम्हाला संपूर्णपणे प्राप्त होणार आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.